घरकुल योजनेचा अर्ज केलेला आहे का? घरकुल योजना सरकारने मोठा बदल केलेला आहे. अनुदान वाढणार आहे. तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, घरकुल योजनेचा अर्ज करण्याची पद्धत, घरकुल योजनेमध्ये अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला हा निर्णय माहीत आहे का? माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही जर घरकुल योजनेचा अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया घरकुल योजनेमध्ये अनुदानामध्ये वाढ किती प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे. व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, घर प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबाकडे स्वतःचं पक्कं घर नाही आहे. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी, बेघर लोकांसाठी हक्काचं घर मिळावं म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. याचं अनुदान योजना कशा प्रकारे आहे, सविस्तर माहिती आपण घरकुल योजना कशी मिळवायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, तिथे तुम्ही अर्ज जाऊन करू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला अनुदान कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे. ह्या योजनेमुळे हजारो कुटुंबियांना दिलासासुद्धा मिळालेला आहे. सरकारने अनुदानाची रक्कम वाढवलेली आहे. घरकुलाचे पैसे कसे मिळतात थोडक्यात पहा. घरकुल अनुदान योजना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते DBT प्रणालीद्वारे. हे अनुदान एकदम दिलं जात नाही, तर घर बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने दिले जाते. यामुळे पैशाचा गैरवापर होत नाही आणि घराचे बांधकाम पूर्ण वेळेत पूर्ण होते. या योजनेचा एकूण 1,20,000 रुपये अनुदान दिलं जातं. मित्रांनो, यासाठी 1,20,000 रुपये केंद्र शासन तुम्हाला अनुदान देत आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर योजनेतून सुद्धा लाभ घेता येतो. जसे की मनरेगा योजनेतून मजुरीच्या स्वरूपात जवळपास 26,000 रुपये मिळतात. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये अनुदान मिळतं. या सर्व मदतीची बेरीज करताच पूर्ण लाभार्थ्यांना 1,58,000 रुपयापर्यंत सहाय्य दिले जातं. मित्रांनो, तुम्हाला मनरेगा योजनेमधूनही पैसे मिळतात. त्यानंतर तुम्ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचं बांधकामासाठी हे अनुदान घेऊ शकतात आणि तुमचं बांधकामासाठी सुद्धा अनुदान तुम्हाला मिळते. तुम्हाला सगळी रक्कम जी आहे ती तुम्हाला 1.5 लाखाच्या घरात जवळपास मिळत आहे. 1,58,000 रुपये तुम्हाला इथे अर्थसहाय्य मिळत आहे आणि 1,58,000 म्हणजे तुमचं घर हे उभा राहत आहे. मित्रांनो, ही केंद्र शासनाची अत्यंत उपयोगी अशी योजना आहे. यासाठी तुम्ही अर्ज जर केलेला असेल तर नक्कीच तुम्हाला ही योजनेचा लाभ घेता येतो. घरकुल योजनेतील नावे बदल. अलीकडेच सरकारने घरकुल योजनेचे अनुदान आणखी 50,000 वाढ केलेली आहे. मित्रांनो, पहिले 1.5 लाख आणि प्लस आता 50,000 ही वाढ राज्य शासनाच्या हिशातून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 35,000 रुपये थेट बांधकाम कामगारासाठी वापरले जातात, तर 15,000 रुपये प्रधानमंत्री सूर्य योजने घरकुल या योजनेसाठी वापरले जातात. त्यामुळे लाभार्थ्यांना घर केवळ पक्के नाही तर टिकाऊच होत आहे, तर विजेपासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळते. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही योजना प्रत्येक गोरगरिबांसाठी ठरणार आहे. एकूण किती अनुदान मिळणार आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आधीच्या अनुदान नव्या वाढीस रकमेस मिळून आता पात्र लाभार्थ्यांना जवळपास 2,10,000 रुपये मदत मिळणार आहे. परत एकदा सांगतोय, 2,10,000 रुपये मदत मिळणार आहे. ही मोठी रक्कम गरिबांच्या स्वप्नातील घरकुल उभा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, 2025-26 आणि आता 26-27 दुसरा टप्पा चालू झालेला आहे. मित्रांनो, दुसरा टप्पा हा जवळपास 5 वर्ष चालणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत जर अर्ज केलेला नसेल तर अर्ज लगेच करून घ्या. मित्रांनो, हा अर्ज कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो जाऊन पहा. तिथे सविस्तर अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या हक्काचं घर हे शासनाकडून नक्कीच मिळवा. ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यांना घर नाही आहे त्यांच्यासाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे.
मित्रांनो, ही होती माहिती घरकुल योजनेसंदर्भात. दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर नक्की तुमची यादी लवकरात लवकर जाहीर होईल आणि तुमचं हक्काचं घर तुम्हाला तयार करून मिळून जाईल. मित्रांनो, धन्यवाद.